आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ अँगल अँड देअर सिम्पल ऍप्लिकेशन, किंवा यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो कोनांचे प्रकार व त्याचे उपयोजन. बघा, सगळ्यात महत्वाचं कोन कशाला म्हणायचं तर कोन कुठल्याही दोन ज्यावेळेस लाईन एकत्र सेगमेंट किंवा ज्याला आपण मराठीमध्ये रेषाखंड म्हणतो, ज्यावेळेस दोन रेषाखंड पण ज्यांचा जो काही वर्टेक्स किंवा शिरोबिंदू एकच असेल आणि त्यातून निघणारे दोन रेषाखंड असेल ते जर एकत्र आले तर त्यापासून जी फिगर तयार होती किंवा जी आकृती तयार होती तिला आपण काय म्हणणार तर रेषाखंड म्हणणार. सपोज तुमच्या समोर इथे फिगर दिसत असते तुम्हाला, ही आहे पी क्यू आर. या फिगर मध्ये बघा तुम्हाला काय दिसतोय की एक कॉमन वर्टेक्स आहे किंवा ज्याला आपण काय म्हणूया मराठीमध्ये त्याला शिरोबिंदू म्हणतो. हा क्यू जो आहे या क्यू ला आपण शिरोबिंदू म्हणणार किंवा इंग्लिश मध्ये त्याला वर्टेक्स म्हटलं जातं. आता हा क्यू जो आहे तो तुमचा कॉमन आहे, इथे पी पॉइंट आहे आणि इथे आर पॉइंट आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा याच्यामध्ये दोन साइड आहे किंवा दोन त्याला आर्म्स म्हणूया किंवा सामायिक बाजू म्हणूया. ही बाजू आहे पी क्यू आणि ही एक बाजू आहे क्यू आर, बरोबर. अशा दोन बाजू एकत्र करून जो काही या ठिकाणी कोन तयार झाला आहे यालाच आपण कोन किंवा अँगल म्हणत असतो. मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. यासाठी हे जे चिन्ह आहे अँगल साठी अशा पद्धतीचा या पद्धतीचं चिन्ह वापरलं जातं. याचं वाचन करताना तुम्ही दोन प्रकारे करू शकता रीडिंग. पहिलं रीडिंग म्हणजे हाच अँगल तुमचा अँगल पी क्यू आर असं रीड करू शकता, किंवा हाच अँगल तुम्हाला आर क्यू पी अशा पद्धतीने तुम्हाला रीड करता येईल. ठीक आहे, अशा दोन पद्धतीने आपण हे अँगल रीड करू शकतो, एकच अँगल. आता तुमच्या समोर एक कोनमापक आहे. कोनमापक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुम्ही अँगल काउंट करू शकता. अँगल काउंट करताना इथे तुम्हाला दोन प्रकारे माप दिसतील. जर तुम्ही यामध्ये बेस पकडला, बेस म्हणजे ही जी काही रेड कलरची लाईन दिसते तुम्हाला, याला आपण बेस म्हणणार. आणि या बेस पासून तुम्ही जर कुठलीही लाईन याला जोडून जर मोजली अशा पद्धतीने, बघा ही पहिली ब्ल्यू लाईन आहे, तर हा जो पहिला अँगल तुम्ही मोजणार या ठिकाणी याला वाचताना 10 वाचणार. याचं जे काही काय म्हणतात मेजरमेंट किंवा माप जे असणार ते किती असणार, 10 डिग्री असणार. जर तुम्ही सेकंड काउंट केला तर ते असणार 20 डिग्री. म्हणजे इथे एवढं जर माप मोजलं तर हे किती असणार, 20 डिग्री. त्यानंतर आपला वर्टेक्स कॉमनच असणार, लक्षात ठेवा. वर्टेक्स काय असणार, तो 0 डिग्रीच असणार, त्याच्यामध्ये कुठलाही चेंजेस नाही. जर तुम्ही या ठिकाणाहून असा थर्ड नंबरला मोजला तर हा जो काय तयार होईल याला म्हणायचं 30 डिग्रीचा अँगल. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही हा मोजताना असा सरळ मोजला, आता इथे समजून घ्या मी आकृती हाताने काढतोय त्यामुळे इथे थोडं चेंज होऊ शकतो, हा तुमचा असेल 50 डिग्री. ठीक आहे, जर तुम्ही अँगल मोजताना हा सरळ मोजला तर हा एवढा जो तयार होईल त्याला म्हणायचं 90 डिग्री, राईट अँगल म्हणायचं त्याला. जर तुमचा अँगल असा सरळ पुढे गेला आणि असा जो तो अँगल तयार झाला तर हा 90च्या पुढे आहे, म्हणून हा वाचताना याला वाचायचं 110 डिग्री. किती, 110 डिग्री. म्हणजे आता हे बघा आपण मोजताना कुठून मोजतोय, ही बाहेरची लाईन अशी काउंट करत चाललोय, दिसते का तुम्हाला, अशा पद्धतीने. मग इथे पहिला 0 डिग्रीचा अँगल कुठला होता, तर हा 0 डिग्री होता. आता समजा कोणी उलट मोजलं, उलट म्हणजे काय, सर आमचा अँगल मोजताना आम्ही 0 डिग्री इकडे मोजला, 0 डिग्री इथे मोजला, तर पुढचा अँगल मोजताना तुम्हाला बघा इथे जर हा पहिला मोजला तर हा इथला 10 डिग्री असणार, सेकंड मोजला तर 20 डिग्री, थर्ड इकडे 40, 60, 80, हा 100, हा 120, हा 140, 160, 170 आणि 180. लक्षात आलं तुम्हाला अँगल कसा मोजायचा आहे तो. मी अँगल कसा मोजतोय हे लक्षात येतंय का. Congratulations. त्यानंतर आता बघा पुढे हे झालं तुमचं अँगल काउंटिंग. हो सर. अशा प्रकारे हा कोन मोजला जातो. मग या कोनाच्या मापांवरून कोनाचे काही प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शून्य कोन किंवा ज्याला झिरो अँगल म्हटलं जातं. झिरो अँगल म्हणजे काय, जर तुमचा अँगल स्टार्ट होताना या पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि हा अँगल पहिला तुमचा बेस अँगल आहे हा, आणि दुसरा अँगल पण त्याच्यावरच येत असेल, दुसरा अँगल पण त्याच्यावरच येत असेल, तर याला म्हटलं जातं 0 डिग्री अँगल. 0 डिग्री अँगल म्हणजे याचं माप 0 डिग्री असतं किंवा 0 अंश असतं. त्यानंतर पुढचा आहे
लघुकोन यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही अॅक्यूट अँगल म्हणतात. अॅक्यूट अँगल म्हणजे काय? ज्या कोणाचे माप 0 पेक्षा जास्त परंतु 90 पेक्षा कमी असते. बघा, इफ द अँगल मेजरमेंट इज 0 डिग्री अबो 0 डिग्री अँड बिलो 90 डिग्री दॅट अँगल इज कॉल्ड अॅक्यूट अँगल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, हा अॅक्यूट अँगल काय असतो? अॅक्यूट अँगल हा तुमचा या मापाच्या मध्ये असतो. हा जो काही तुम्हाला पिंक कलर मध्ये हे जे काही माप दिसतं याच्यामध्ये जो काही अँगल तयार होईल एवढा, तर हा सगळा अॅक्यूट अँगल असणार. म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही मराठीत? तर लघुकोन म्हणणार. ठीक आहे. आता ज्या अँगलचं माप तुमचं 90 डिग्री असेल म्हणजे काटकोन असेल, तर त्याला तुम्ही म्हणणार काटकोन त्रिकोण किंवा सॉरी काटकोन म्हणणार, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणणार इंग्लिशमध्ये? तर इंग्लिशमध्ये त्याला राईट अँगल म्हणतात. काय म्हणतात? राईट अँगल. राईट अँगल मध्ये लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये हाफ सर्कल हाफ स्क्वेअर दाखवलेला असतो नेहमी. जो काही राईट अँगल असतो तो कसा असतो? हाफ स्क्वेअर असतो. ठीक आहे. त्याचं माप किती असतं? 90 डिग्री असतं. त्यानंतर बघा पुढचं आहे विशाल कोन, किंवा ज्यालाच इंग्लिशमध्ये ऑप्टिव्ह अँगल म्हटलं जातं. ऑप्टिव्ह अँगलचं जे काही माप असतं, तर ऑप्टिव्ह अँगल किंवा ज्याला आपण विशाल कोन म्हणतो, याचं माप असतं 90 डिग्री पेक्षा जास्त आणि 180 डिग्री पेक्षा स्मॉल. म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्त आणि 180 डिग्री पेक्षा जर कमी असेल, म्हणजे तुम्हाला जर कोनावर दाखवायचं झालं, तर तुमचा जो अँगल तयार होईल, तर तो अँगल अशा पद्धतीचा तयार होईल, म्हणजे ज्याचं माप या 90 डिग्री पासून ते 180 डिग्रीच्या या कोनाच्या मध्ये कुठेही असेल, अशा पद्धतीने हा 0 डिग्रीचा अँगल असणार तुमचा. हा, या 0 डिग्रीच्या अँगल पासून असं तुम्ही जर मोजलं, तर हा कोन असा इथे मध्ये कुठेही तयार झाला अशा पद्धतीने. हा, तर या प्रकारच्या अँगलला तुम्ही काय म्हणणार? ऑप्टिव्ह अँगल म्हणणार. कळालं का? येस सर. किंवा त्यालाच मराठीत काय म्हणायचं? तर त्याला मराठीत विशाल कोन म्हणणार. काय म्हणणार? विशाल कोन. हा, जर तुमचा अँगल यांच्यामध्ये कुठे तयार झाला त्याला काय म्हणणार? कोणता कोन? लघुकोन. किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणणार त्याला? अॅक्यूट अँगल म्हणणार. ठीक आहे. आणि जर तुमचा इकडे झाला त्याला ऑप्टिव्ह म्हणतात इंग्लिशमध्ये. हा, ऑप्टिव्ह अँगल. आता बघा, याच्यापेक्षा मोठा तयार झाला, जर सरळ असा कोन तयार झाला, सरळ म्हणजे कुठला? आता स्ट्रेट तयार झाला इथे, हा मधला कोन आहे, हा 0 डिग्रीचा आहे, यापासून डायरेक्ट इकडे तयार झाला असा, तर हा पूर्ण स्ट्रेट अँगल असतो. किंवा ज्याला 180 डिग्रीचा असेल, याचं माप किती असतं? 180 डिग्री असतं. तर अशा प्रकारच्या कोणाला म्हटलं जातं? कुठला कोन? तर अशा प्रकारच्या अँगलला म्हटलं जातं सरळ कोन. काय म्हटलं जातं? सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल म्हटलं. ज्याचं माप किती असतं? ज्याचं माप किती असतं? 180 डिग्री. त्यानंतर बघा, प्रविशाल कोन, ज्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं. रिफ्लेक्स अँगल मध्ये काय असतं? तर हा जो काही अँगल असतो तो 180 डिग्री पेक्षा मोठा असतो आणि 360 डिग्री पेक्षा स्मॉलर असतो. त्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल, किंवा ज्याला मराठीत प्रविशाल कोन म्हटलं जातं. त्यानंतर आहे, जर पूर्ण फिरून असा गोल फिरून पुन्हा एक अँगल तयार झाला असा, तर या प्रकारच्या अँगलला पूर्ण कोन म्हटलं जातं. किंवा त्याला कम्प्लीट अँगल म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? कम्प्लीट अँगल. ठीक आहे. आता बघा, याच्यावरून आपल्याला काही प्रकार बघायचा आहे. हा प्रकार तुम्ही जरा याच्यावरून समजून घ्या. आपण इथे समोर लक्षात ठेवा, शॉर्टकट मध्ये तुम्हाला अॅक्यूट अँगल म्हणजे याला म्हटलं जातं लघुकोनाचं माप किती असतं? 90 डिग्री. त्यानंतर राईट अँगल, त्याचं माप किती असतं? 90 डिग्री. अॅक्यूट अँगलचं माप, इकडे लक्ष द्या, तुम्हाला मी जरा याच्यावरून दाखवतो, लक्ष द्या, या फिगरवरून नीट समजून घ्या. जर तुमचा अँगल असा पूर्ण 0 डिग्री असा पूर्ण फिरून आला, तर तो 360 असतो. 0 असेल तर 0 डिग्रीचा असेल तर त्याला म्हणायचं शून्य कोन. आता बघा, 0च्या पुढे गेला तर 0 पासून ते 90च्या आधी, 90 पर्यंत जर असेल तर याला अॅक्यूट अँगल म्हणजे मराठीमध्ये लघुकोन म्हटलं जातं. 90 डिग्रीचा आला राईट अँगल, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? लघुकोन. ठीक आहे. जर तुमचा अबो 90 डिग्री असला, बघा असं फिरवतोय मी, बघा 90 डिग्रीच्या पुढे आणि 180 डिग्रीच्या मध्ये कुठे असेल त्याला ऑप्टिव्ह म्हणणार, म्हणजे विशाल कोन म्हणणार. आणि जर तुमचा परफेक्ट 180 डिग्री असेल तर त्याला काय म्हणणार? स्ट्रेट अँगल, किंवा मराठीमध्ये सरळ कोन. आणि 180 डिग्रीच्या पुढे आणि 360 डिग्रीच्या मध्ये कुठेही आला तर अशा प्रकारच्या अँगलला म्हणणार आपण रिफ्लेक्स अँगल, किंवा इंग्लिशमध्ये काय आपल्या मराठीमध्ये
नाही नाही, प्रविशाल कोण काय म्हणायचं याला? प्रविशाल कोण. प्रविशाल कोण म्हणजे काय? ज्याचं माप किती असतं? 180 डिग्री पेक्षा मोठं आणि 360 डिग्री पेक्षा छोट. 0 म्हणतात. ठीक आहे. हा, आता बघा याच्यानंतर तुमचा या ठिकाणी बघा, हे तुम्हाला ऑलरेडी तुमच्या प्रत्येकाच्या बुक मध्ये आहे, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला लिहून दिलं नाही. आलं लक्षात? तुम्हाला फक्त समजून सांगतो, तुमच्याकडे बुक मध्ये ऑलरेडी आहे. हो. हा, त्याच्यामुळे नीट समजून घ्या फक्त. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आणि पाठ पण करायचं व्यवस्थित. हे बघा इथे फुल रोटेशन. फुल रोटेशन म्हणजे काय? ज्याचं माप किती असतं? पूर्ण 360 डिग्री असला तर त्याला फुल अँगल म्हटलं जातं किंवा फुल रोटेशन म्हटलं जातं. त्याला मराठीत पूर्ण कोन म्हणायचं. हा, लक्ष आले तुम्हाला? हे बघा इथे तुम्हाला कोनाचे प्रकार इंग्लिशमध्ये दाखवलेले आहे, मराठीमध्ये पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आकृत्या नीट लक्षात ठेवा. समोर दिसताय तुम्हाला? हा. आणि तुम्हाला आता मी अॅनिमेशन मध्ये पण दाखवलं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढे बघा. या ठिकाणी बघा, कुठलाही अँगल असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, जो कोपरा असतो त्या कोपऱ्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स. व्हर्टेक्स मध्ये व्हर्टेक्स म्हणजेच काय मराठीमध्ये? त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? त्याला व्हर्टेक्सलाच शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणतो. लक्षात ठेवा. आणि या दोन काय असतं? त्याच्या साईड आहे, बाजू आहे. बाजू. राहील लक्षात? त्यानंतर बघा, तुम्हाला मी एक हे पण सांगितलं की कुठलाही अँगल असेल तर त्या अँगलचं वाचन तुम्ही दोन प्रकारे करू शकतात. सगळ्यांना वाचता येईल ना? DCBA. बरोबर. समजा तुम्हाला दिलेला अँगल आहे, या अँगल मध्ये याचं वाचन तुम्ही दोन प्रकारे करू शकतात. पहिला, समजा असं नाव दिलं ABC, तर याचं वाचन करताना अँगल ABC किंवा दुसरं काय असणार? अँगल CBA. क्लिअर सगळ्यांचं? त्यानंतर आपल्याला पुढचा आणखी एक पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. आता सप्लिमेंटरी अँगल काय असतो? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येते. टू अँगल्स ऍडिशन इज 180 डिग्री. सो त्या अँगलला आपण काय म्हणणार? सप्लिमेंटरी अँगल म्हणणार. सपोज तुम्हाला इथे समोर दिसत असेल बघा, दोन अँगल आहे, एक आहे 60 डिग्री, दुसरा आहे 120 डिग्री. तर या दोघांची ऍडिशन केली तर एक स्ट्रेट अँगल तयार होतो. सो त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल. आलं लक्षात? म्हणजे जर तुम्हाला एखादा अँगल दिला, इथे बघा, इथे तुम्हाला एक अँगल दिसतोय बघा, अँगल ABC, याचा सप्लिमेंटरी अँगल इथे चेंज होतोय बघा. माप वाढलं, सप्लिमेंटरी अँगल चेंज होतो. दिसतोय का? हो. पण या दोघा अँगलची ऍडिशन केली तर ते किती यायला पाहिजे? 180 डिग्रीचे यायला पाहिजे. ठीक आहे, लक्ष येतंय? काय सांगतोय ते कळतंय? अॅनिमेशन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित? हा, त्यानंतर बघा पुढची गोष्ट, कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला म्हणायचं? की ज्याला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये पहिला जो बघितला आपला सप्लिमेंटरी, सप्लिमेंटरीला इंग्लिश मराठीमध्ये काय म्हणतात? तर पूरक कोण म्हणतात. आणि कॉम्प्लिमेंटरीला काय म्हणतात माहितीये? कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे ज्याचे दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 डिग्री असते, 90 अंशात असतो, त्याला कोटिकोन म्हणतात. मराठीत काय म्हणतात? दोन गोष्टी सांगितल्या मी. पहिला सांगितलं बघा, कोटिकोन. कोटिकोन म्हणजे काय? ज्यांच्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 90. हा, आविष्कार करडिले, स्क्रीनवर काहीच लिहायचं नाही, नाही तर डायरेक्ट रिमूव्ह. कळालं ना काय सांगितलंय मी? स्क्रीनवर कोणीच काही लिहिणार नाही. मोबाईल फक्त साईडला ठेवायचा आणि व्यवस्थित बघायचं मी काय शिकवतोय ते. याच्यामध्ये बघा काय सांगितलं मी तुम्हाला? कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये काय असतं? कोटिकोन. कोटिकोन कशाला म्हणायचं? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे? 90 डिग्री. 90 किंवा दुसरं सांगितलं सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीला काय सांगितलं? पूरक कोण. पूरक कोण. पूरक कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 डिग्री. 180. हा, 180. सप्लिमेंटरी अँगल किंवा पूरक कोण 180 डिग्रीचा, कोटिकोन 90 डिग्रीचे. आणि ते दोनच असतात, लक्षात ठेवा, दोन पेक्षा जास्त नसतात. ठीक आहे,
मग इथे तुम्हाला दाखवलेली फिगर लक्षात आली का तुम्हाला सर्वांना? Yes. बघा या ठिकाणी बघा एक अँगल 16 डिग्रीचा आहे तर दुसरा किती आहे 74 डिग्रीचा आहे. हा दिसतंय हे बघा एक वाढतोय तर दुसरा कमी होतो एक कमी झाला तर दुसरा वाढतो पण दोघांची ऍडिशन केली तर ती किती येते फिक्स 90 डिग्री येते. 90 degree. ठीक आहे 90 degree. हा 90. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? Yes. सर. हम्म. आता आपल्याला बघायचे याच्यावर आधारित प्रश्न ते कसे विचारले जातात काय विचारले जातात ते आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे इथे तुमच्या समोर पुढील पैकी सरळ कोणाचे माप किती तर स्ट्रेट अँगल मी तुम्हाला सांगितलंय स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो तो असतो 180 डिग्रीचा. 180 degree. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील पैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दाखवते प्रविशाल म्हणजे काय तर रिफ्लेक्स अँगल कुठला आहे ऑप्शन सी. नंबर सी. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा कोणता ऑप्शन तुम्हाला कोण तयार करताना लागेल तर बघा सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड असेल तरच तुमचे दोन कोण तयार होतात नाही तर सॉरी तरच तुमचा अँगल तयार होईल नाही तर होणार नाही. इंग्लिश मध्ये हा प्रश्न काय आहे तर बघा an angle is formed by तर आन्सर काय आहे टू लाईन सेगमेंट विथ कॉमन पॉईंट ज्यांचा कॉमन पॉईंट सेम असेल त्यापासून आपण अँगल तयार करू शकतो. पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग अँगल कॅन नॉट बी मेड बिटवीन टू क्रॉस कनेक्टेड ब्लेड ऑफ सीझर तर बघा रिफ्लेक्स अँगल कुठल्याही जर समजा कात्रीचे दोन टोकं आहे तर त्याच्यापासून रिफ्लेक्स अँगल म्हणजे विशाल कोण तयार होऊ शकत नाही. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोज राईट अँगल बिटवीन द हँड ऑफ द क्लॉक तर बघा घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये 90 डिग्रीचा कोण केव्हा तयार होतो तर 3 वाजतात ना जेव्हा घड्याळात तर बघा असं घड्याळ आहे तर असा कुठलाही आकृती असेल तर या प्रत्येक आकृतीमध्ये 90 डिग्रीचा कोण तयार होतो. मग तुम्ही 12 बघा तुमचा एक काटा 12 वर असेल दुसरा 3 वर असेल तरी तुमचा काटकोन तयार होईल. एक काटा 3 वर आणि दुसरा 6 वर असेल तरी काटकोन तयार होईल. एक काटा 6 वर आणि दुसऱ्या 9 वर असेल तरी काटकोन तयार होईल आणि एक काटा 9 वर आणि दुसरा 12 वर असेल तरी काटकोनच तयार होतो. ठीक आहे तर आपल्या याच्यात ऑप्शन नंबर ए त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न व्हॉट इज द अँगल फर्म बिटवीन द मिनिट हँड अँड हवर हँड ऑफ क्लॉक ऍट द 3:45 तर 3:45 ला बघा ज्यावेळेस ऐका माझं ज्यावेळेस तुमचा अँगल तयार होतो इथे बघा 12 3 6 अशा काटे आहे सॉरी इथे 9 आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलंय की 345 म्हणजे इथे काय असतो तर इथे 4 आणि इथे 5 असतो. ज्यावेळेस 345 होतील त्यावेळेस तुमचा जो काही हवर हँड आहे तो कुठे असणार आहे 3 आणि 4 च्या मध्ये असेल कुठेतरी 4 च्या जवळ असतो असा आणि दुसरा कुठे असणार आहे मिनिट हँड कुठे असणार आहे 9 वरच्या जवळपास असणार आहे. त्यांनी विचारलाय हा अँगल किती डिग्रीचा असेल कोणता असेल तर हा जो अँगल तयार होतो तो असतो तुमचा ऑप्टिव्ह अँगल किंवा ज्याला आपण विशाल कोन म्हणत असतो. कळालं का? पुढचा पुढचा बघा प्रश्न इन विच ऑफ द फॉलोइंग इज द ऍप्लिकेशन ऑफ अँगल नॉट युजफुल तर अँगल तयार करण्यासाठी कुठली माहिती उपयोगी नाहीये अँगलचा उपयोग तिथे होणार नाही. तर या ठिकाणी बघा त्याचं उत्तर आहे इन द मेजरमेंट ऑफ बिल्डिंग मेजरमेंट नाही इन द मेजरमेंट ऑफ डेप्थ एखादी समुद्राची खोली मोजायची असेल तर त्या ठिकाणी अँगलचा काही फायदा आहे का नाही कारण डेप्थ मोजायची असेल तर आपण ती मीटर मध्ये मोजतो डिग्री मध्ये मोजत नाही म्हणून आपला उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. हे काय ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर येईल. पुढचं आहे व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अन अँगल कम्प्लीट अँगलचा माप असतो 360 डिग्री. मराठीमध्ये त्याला सांगितलं होतं आपण मराठीमध्ये कम्प्लीट अँगलला काय म्हणतो आपण पूर्ण कोणाचं माप किती डिग्री असतं 360. पुढचा आहे हाऊ मेनी अँगल्स आर देअर इन गिवन फिगर तर अँगल मोजायचं मी तुम्हाला पुढे शिकवतो आधी प्रश्न समजून सांगतो लक्ष द्या मी ते अँगल मोजायला मी पुढे शिकवणार आहे लक्ष द्या. या ठिकाणी ही जी 10वी नंबरची आकृती याच्यामध्ये तुम्हाला अँगल मोजायचे तर ते अँगल कसे मोजायचे ते सांगतो एकदम सोपं आहे. या फिगर मध्ये काय करायचं जेवढे कॉर्नर आहे त्याचे डबल करून टाका 1 2 3 4 बरोबर आणि मध्ये एक रेष मारली ना तर त्याच्यामुळे ही 5
6. हे बघा, याच्यापाशी याच्यापाशी कुठला तयार होतो? तर हा अँगल सोडून द्यायचा. याच्यापासून हे दोन तयार होतील, 1 2. हे बघा, हा एक अँगल आणि हा एक अँगल तयार होईल. ठीक आहे, हे दोन तयार झाले. त्यानंतर इथे पण हा एक अँगल, हा एक अँगल. असे तुमचे किती झाले? हे 4 झाले. त्यानंतर बघा, हा एक अँगल तयार झाला, 5 तयार झाले. मोजले का? इथे 3 तयार होतात, इथे 3 तयार होतात. 3 + 3 6 झाले. हा एक 7 आणि हा एक 8च तयार होतो. 9 नाही तयार होतो. किती तयार होतात? 8 तयार होतात. पुढचा आहे, व्हॉट विल बी द अँगल फॉर्म बिटवीन द मिनिट हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक 3 o'clock. 3 o'clock मध्ये तुम्हाला सांगितलं 90 डिग्री तयार होतो. पुढे आहे, व्हॉट टाइप ऑफ अँगल फॉर्म बिटवीन द मिनिट हँड अँड हॉवर हँड ऑफ द क्लॉक ऍट 45 past 4. तर त्याच्यामध्ये ऑप्टिक अँगल तयार होतो. नेक्स्ट होता, हाऊ मेनी पेअर्स ऑफ ऑप्टिव्ह अँगल आर फर्म इन द गिवन फिगर. तर याच्यामध्ये एकूण 6 फिगर तयार होतात, 6 अँगल तयार होतात. बघा, हा एक तयार होईल, हा दुसरा, याच्या अपोजिट तयार होतील, हा तिसरा, चौथा, हे 4 झाले. त्यानंतर हा 5वा आणि हा त्याच्या अपोजिट, 6 तयार होतील. 6 अँगल तयार होतात. पुढचा आहे, हाऊ मेनी अँगल्स फर्म बाय पॉइंट क्यू इज गिवन इन द फिगर. याच्यामध्ये पॉइंट क्यू हा इथे दिलेला आहे. याच्यापासून किती तयार होतील? तर याच्यापासून बघा, मी मोजून दाखवतो. पहिला होईल आर पी क्यू, दुसरा होईल पी क्यू बी, तिसरा होईल क्यू बी सी, आणि चौथा जो होईल तो होईल पी क्यू सी. तर असे एकूण 4 तयार होतात. ऑप्शन डी त्याचं करेक्ट उत्तर आहे. आणि पुढचा आहे, तेजस ड्रॉ अन अँगल मेजर ॲज द शोन फिगर. तनुज ड्रॉ अन अँगल ट्वाइस द मेजर. व्हॉट टाइप ऑफ अँगल ड्रॉ बाय तनुज? बघा, जे काही हिने तयार केला तो 70 डिग्रीचा होता, आणि तो त्याच्या डबल जर तयार केला तो होईल 140 डिग्रीचा. 140 डिग्रीचा अँगल कुठला असतो? ऑप्टिव्ह असतो ना, विशाल कोण असतो ना, बरोबर की नाही? हा, आता मराठीतून तेच प्रश्न आहे, काही वेगळे नाहीये. 1-2 प्रश्न वेगळे मी पटापट ते पण सांगू देतो. पूर्ण कोणाचे माप तुम्हाला सांगितलं ते 360 डिग्री असते. सोबतच्या आकृतीतील कोणांची बाजू कोण किती ते मोजायचे आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो पुढे. आता कसे 6 आहे ते. पुढे आहे, सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झाले आहेत? तर या चौकोनात तुम्हाला आत्ताच सांगितलं 8 कोण तयार होतात. त्यानंतर पुढचा आहे, सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप पुढील पैकी कोणते असू शकते? तर हा अँगल बघा, कुठल्या प्रकारचा अँगल वाटतोय तुम्हाला रे? हा कोणता अँगल आहे? कोणत्या प्रकारचा कोण आहे हा? लघु लघुकोण. लघुकोण आहे, ऑप्टिक अँगल आहे, बरोबर. लघुकोण. मग मला एक सांगा, लघुकोणाचं माप हे किती डिग्री असतं? 90 डिग्री पेक्षा कमी असतं का नाही? अॅक्युट अँगलचं जे काय माप असतं, ते अॅक्युट अँगल जर कुठलाही असेल तर अॅक्युट अँगल हा बिलो 90 डिग्री असतो. आणि इथे फक्त एकच अँगल आहे की जो बिलो 90 डिग्री आहे, 90 डिग्री पेक्षा कमी. कुठला आहे? तर तो आहे ऑप्शन ए. म्हणून आपलं उत्तर आहे 75. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू, तुम्हाला सांगितलं त्याचं उत्तर. 4:45 दाखवण्याकरिता दोन काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो? तर 4:45 असेल. नाही, काटकोन कसं काय होईल रे? 4:45. सरळ अरे कोण. विशाल कोण. अरे, अंदाज पंचे काही पण गोळे आणताय का तुम्ही? हा, 4:45 विशाल कोण. झाले. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, पहिले घड्याळाचा काटा कुठे आहे दोन्ही, ते जरा बघावं लागेल ना. थोडस डोकं वापरायचं, नुसतं विशाल अंदाज पंचे कोण. गोळे नाही आणायचे. विशाल कोण. आधी आकृती बघा, अशा प्रकारचे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा 12 आहे, हा 6 आहे, इथं तुमचा 3 आणि इथे 9. आता 4:45 होत आहे, म्हणजे 4 इथे वाजणार आणि इथे 5 असणार आहे. 4:45 ज्यावेळेस होतील ना, तर तुमचा जो काही तास काटा असणार आहे, तो तास काटा असेल इथे कुठेतरी 5च्या जवळपास, बरोबर असा. आणि मिनिट काटा तुमचा असणार आहे 9 वर. मग त्यांनी विचारलंय फक्त एवढा कोण. आता आपण जर नीट व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती आहे, असं जर आपण कोण मोजला तर हा 90 डिग्रीचा होतो. पण हा 90 डिग्रीपेक्षा थोडा जास्त मोठा वाटतोय आपल्याला. त्याच्यामुळे हा कुठल्या प्रकारचा कोण असणार आहे? तर तो विशाल कोण असेल. कुठला असेल? विशाल कोण. विशाल कोण. पुढचं तुम्हाला सांगितलं ते, याच्यामध्ये विशाल कोणांच्या किती जोड्या तयार होतात असं विचारलंय. पेयर विचारलंय का? तर इथे पेयर 3च तयार होतील. कारण काय? पहिली म्हणजे ही एक, तिच्या जोडीला ही दुसरी, त्यानंतर ही तिसरी,
सॉरी दुसरी आणि ही असे एकूण किती जोड्या तयार झाल्या? 6 म्हणजे अँगल 6 तयार होतात पण जोड्या मात्र 3च होती. म्हणून ऑप्शन ए त्याचं करेक्ट आहे. आणि पुढचं मी आधीच्या उदाहरणात 6 सांगितलं होतं, तिथे 6 नाही येणार. जोड्या विचारले ना, पेयर पेयर विचारले, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर काय असेल? पेयर्स विचारले, त्याच्यामुळे ऑप्शन ए त्याचं करेक्ट उत्तर आहे. 3च जोड्या तयार होतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. तेजसने सोबतच्या आकृती दाखवलेल्या मापाचा कोण तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोण काढला, तर हा कोणत्या प्रकारचा कोण असेल? तर याने काढलेला हा जो कोण आहे हा किती डिग्रीचा आहे? तर हा आहे 70 अंशाचा. मग याच्या 70च्या डबल त्याने काढलाय, म्हणजे त्याने काढलाय 140चा. तर हा एवढा अँगल तो असणार. प्रविशाल कस काय असेल? फक्त विशाल असेल ना. विशाल कोण? फक्त विशाल कोण असेल? त्याने त्याने 70 डिग्रीचा काढला, याने 140 डिग्रीचा काढला, त्याच्या डबल काढला ना. मग 140 डिग्रीचा अँगल कुठला असतो? विशाल कोण असतो का प्रविशाल कोण असतो? विशाल कोण? हा, विशाल कोण? अंदाजे उत्तर नाही मानायचं काही पण. आपल्याला उत्तर परफेक्ट यायला पाहिजे. कळलं का? सर 50 डिग्री अँगल आहे. हा, 50 डिग्रीचा अँगल आहे. कुठं 50? बरं 50 जरी असला ठीक आहे. हा 50 का? इथे 50 डिग्री असेल तर याच्या डबल किती येणार आहे? 100 डिग्री येईल ना. मग रिजॉईन कर. 50च्या दुप्पट कोण किती डिग्रीचा असतो? 100 डिग्रीचा असेल ना. मग तो किती डिग्रीचा असतो? 100 डिग्रीचा. विशाल कोणच होईल ना. कळतंय का? 100 डिग्री म्हणजे इथे तयार होईल असा. हा एवढा अँगल 100 डिग्रीचा होईल ना. 7 नंबरचा समजला. कुठला? 7 नंबरचा. पुढील पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही? सागराची खोली मोजायची असेल तर त्याच्या ठिकाणी खोली मोजायला अँगल मध्ये मोजली जाते खोली का मीटर मध्ये मोजतो आपण? मीटर. म्हणून तिथं उत्तर येईल. कळलं का? त्या ठिकाणी त्याचा वापर होणार नाही कोणाचा. चला आता आपल्याला मोजायचे कोण. कुठल्या आकृतीत कोण मोजायचे असेल तर एकदम सिंपल आहे. जर कोण मोजायला आले तुम्हाला, प्रश्न काय विचारला? कोण मोजा किंवा अँगल्स काउंट करायला आले तर एकदम सिंपल आहे, घाबरायचं काही कारण नाही. फक्त इथे काय करायचे, नंबर द्यायचे असे 1 2 आणि यांची ऍडिशन करा. झालं उत्तर. किती अँगल आहे टोटल? 3. हा, आलं लक्षात? पुढे बघा, इथे 4 आले. नंबरचे ऍडिशन करायचे, फक्त कोण मोजायला लावले का? इथे नंबर लिहायचे आणि त्याचे ऍडिशन 1 2 3 4 चे ऍडिशन किती होणार? 10. हा, सपोज असे अँगल आहे 1 2 3 4 1 2 3 4 असे नाव द्यायचे, इथं नंबर द्यायचे आणि बस जेवढे नंबर दिले ना तेवढ्यांची फक्त ऍडिशन करायची. सांगा किती होते ऍडिशन? 1 + 2 3 + किती झाली? 15. हा, आता काही जणांना काय होतं, सर एवढे मोठे कुठे ऍडिशन जमते का? तुम्ही 7 अँगल दिला, आम्हाला एवढी ऍडिशन नाही जमतच नाही. त्यांच्यासाठी एकदम सोपी ट्रिक. त्यांनी काय करायचं, हा शेवटचा अंक घ्यायचा 7, त्याच्या पुढचा जो नंबर असेल ना तो घ्यायचा मल्टिप्लायला आणि त्याला डिवाइड 2 करायचं. काय करायचं? त्याला डिवाइड 2. जसं बघा इथं 7 आणि 8 होता, याला जर 2 ने डिवाइड केलं तर 8 चे डिवाइड हाफ किती होतील? 4 होतील ना. 7 4 किती झाले? सर आन्सर 28. हा, आन्सर काय येणार मग? 20. कळालं का? म्हणजे या फिगर मध्ये टोटल अँगल किती असतील तर ते असतील 28. मोजत बसायचे नाही. कळून पहा, नाही तर बरोबर 28च येतं का नाही. हो सर. चला पुढची फिगर आहे, तुम्हीच सांगायचंय मला या फिगर मध्ये टोटल अँगल किती असणार. तुमच्या समोर दिलेली आहे ती. सर 45. 45. सर 45. काय करायचं? 45.
तुम्हाला काय सांगितलंय मी? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं? इथे शेवटचा नंबर काय आहे? 9. 9 च्या पुढचा येतो 10. त्याला डिवाइड बाय 2. 2 1 2, 2 5 10. आन्सर 9 मल्टिप्लाय 5 45. चला पुढची फिगर सांगा बरं. सर फिगर ड्रॉ करून सांगायची का? तुम्ही कशी सांगा, फक्त उत्तर सांगा मला. 45. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तुम्ही सांगायचे टोटल अँगल किती तयार होतील. हा? करणार 11 मल्टिप्लाय 12 डिवाइड बाय 2. 2 1 2, 2 6 12. आन्सर 66. कळालं? काही अवघड आहे? पुढचा लक्ष झालं जे तुम्हाला जमेल ना? हो सर. कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट? नो सर. समजलंय का? हो सर. बरं, आता हा 11 नंबर चॅप्टर कम्प्लीट झालाय. सगळ्यांनी तो व्यवस्थित सोडवायचा. काही अडचण असेल तर तशी मला विचारून घ्यायची. कळलं का? हा, सगळ्यांनी आता हे बघा, मी सगळ्यांना लिहायला कोणाला दिलं नाही, तर सगळ्यांनी काय करायचं, आता नोटबुक मध्ये हे जे काय आहे प्रकार जे तुम्हाला शिकवले हे सगळे प्रकार लिहून टाकायचे कोणाचे आणि पाठ करायचे. कळलं का? प्रत्येकाच्या बुक मध्ये ह्या डेफिनेशन दिले आहे. मी डेफिनेशन लिहायला वेळ घालवला नाही. तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, या डेफिनेशन नोटबुक मध्ये आता क्लास संपला का लगेच लिहायला सुरुवात करायची. आज तुमचा आजचा होमवर्क. कळलं का? कोणाला काही डाऊट नाही ना? बाय सर. बाय, टाटा, उद्या पुन्हा भेटा. फक्त डेफिनेशन राईट करायचा ना? राईट पण करायच्या आणि पाठ पण करायच्या. राईट पण करायच्या आणि पाठ पण करायच्या. सर एक्सरसाइज नाही करायची ना? का बरं, काय लाज वाटते का करायला ती? हा, एक्सरसाइज करायला काय अडचण आहे? करायचं, सगळा अभ्यास करायचा, सोडायचा काहीच नाही. बाय सर. बाय.